नमस्कार मित्रांनो, आज आपण एक मॅग्नेटिक पोल इंडिकेटर तयार करणार आहोत आणि तो कसा तयार केलेला आहे ते दाखवणार आहे तुम्हाला. तर प्रत्येक मॅग्नेटला नॉर्थ आणि साऊथ पोल असतो हे माहिती आहे. आता हा एक मॅग्नेट आहे आणि या मॅग्नेटला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे. तर जनरली जे मार्केटमध्ये मॅग्नेट्स मिळतात त्याच्यावर साधारणपणे खूण केलेली असते. हा बघा इथे व्हाईट स्पॉट दिसतोय तुम्हाला, हा आहे नॉर्थ पोल आणि हा आहे अर्थातच हा साऊथ पोल. पण समजा एखादा मॅग्नेट आहे, हा मॅग्नेटच आहे, या मॅग्नेटला कुठलंच पोलचं इंडिकेटर कुठलंच पोल दाखवलेलं नाहीये. आता याचा कोणता पोल आहे कसं मला समजणार? तर त्याच्यासाठी आपल्याला दोन उपाय करता येतात. एक म्हणजे हा जो मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट आपण टांगून ठेवायचा आणि टांगून ठेवला की तो ज्यावेळेस स्थिर होतो, हा बघा स्थिर झालाय. आता हा दाखवतोय बरोबर या बाजूला. आता माझ्या घराची ही नॉर्थ आहे, किंवा आपण जवळ कंपास आणून पाहू शकतो की नॉर्थ कोणती आणि साऊथ कोणती आहे. तर बघा इथे नॉर्थ दाखवतोय कंपासला आणि इथं साऊथ दाखवतोय आणि हाही मॅग्नेट बरोबर नॉर्थ आणि साऊथ दाखवतोय. नंतर तुम्ही याच्यावर काहीतरी पेंटनी किंवा पेननी मार्किंग केलं की तुम्हाला नॉर्थ आणि साऊथ समजू शकेल. हा एक उपाय झाला. आता दुसरं काय करायचं की जे आपल्याला नोन मॅग्नेट आहे, ज्याचे पोल्स आपल्याला माहित आहेत. आता याचे पोल मला माहित आहेत आणि याचे पोल्स मला माहित नाहीत. तर माहित असलेल्या पोल जवळ, आता हा याचा नॉर्थ आहे, तर माहित असलेल्या पोल जवळ आपण हा माहित नसलेल्या पोलचा मॅग्नेट आणूयात आणि पाहूयात. हा बघा, हा मॅग्नेट रिपील होतोय. याचा अर्थ काय? हा नॉर्थ आहे आणि हाही नॉर्थच आहे, कारण का रिपील होत आहे. आणि इथे बघा, आता हा साऊथ आहे आणि हा नॉर्थ आहे. आता काय होतोय बघू. ओके, म्हणजे हे अट्रॅक्ट झालं. म्हणजे जर आपले सिमिलर पोल्स असतील तर काय होतं, त्याचं सिमिलर पोल्स असतील तर एकमेकापासून दूर जातात आणि वेगवेगळे पोल्स असतील तर काय होतात, अट्रॅक्ट होतात. तर हे समजलं. पण आपण एक जो पोलॅरिटी इंडिकेटर तयार केलेला आहे त्याच्यामध्ये हीच संकल्पना वापरलेली आहे. याच्यामध्ये कुठलंही आपण इलेक्ट्रॉनिक आयडिया वापरलेली नाहीये. तर पोलॅरिटी जी अट्रॅक्शन आणि रिपल्शन आहे तेच वापरलेलं आहे. आता नीट पहा, इथं एक छोटस मॅग्नेट मी इथे लावलेलं आहे, अगदी छोट आहे. हे मॅग्नेट ना मला कुठे मिळालं सांगू? आपण जे हेडफोन वापरतो ना, त्या हेडफोन मध्ये, हा खराब झालेल्या हेडफोन मध्ये मधून हा मॅग्नेट मी काढलेला आहे. हा मॅग्नेट आहे आणि हा मॅग्नेट अर्थातच अट्रॅक्ट होईल. याच्याजवळ जर दुसरा मॅग्नेट आणला तर अट्रॅक्ट होईल किंवा रिपल होईल. तर याची जी वायरिंग केलेली आहे किंवा सर्किट तयार केलेलं आहे, ते सर्किट कसं तयार केलेलं आहे हे इथे पहा. इथे हा मॅग्नेट आहे. याच्यामध्ये एक पोल नॉर्थ असेल, एक पोल साऊथ असेल. हा मॅग्नेट इथे पहा, हा मॅग्नेट एका तारेने असा सरळ उभा करून ठेवलेला आहे. ही फ्लेक्झिबल तार आहे आणि ही लोखंडी तार नाही आहे, कॉपर वायर आहे ही मधली आणि फ्लेक्झिबल आहे ती. ही उभी करून ठेवलेली आहे इथे. या बाजूला एक कॉपर वायर लावलेली आहे इथं आणि या बाजूला एक कॉपर वायर लावलेली इथे. आणि यांचं जे वायरिंग कनेक्शन आहे ते असं केलेलं आहे. एका बाजूला जो नॉर्थ पोल आहे तो दाखवण्यासाठी मी रेड एलईडी लावलेला आहे. एलईडी म्हणजे लाईट एमिटिंग डायोड, हा एलईडी. आणि इकडे साऊथ पोल दाखवण्यासाठी ग्रीन एलईडी लावलेला आहे आणि इथे बॅटरी लावलेली आहे. ही बॅटरी आहे आणि याचं वायरिंग डायग्राम कसा केलेला ते पहा. आता आपण समजा हा ज्याचे पोलॅरिटी आपल्याला पोल माहित नाहीये, हा मॅग्नेट जवळ आणला तर आपल्याला याचे पोल सहज कळू शकतात. पहा, हा रेड लाईट लागला, याचा अर्थ काय आहे? हा जो मॅग्नेटचा पोल आहे हा नॉर्थ पोल आहे. आता मी हा पोल उलटा करतो आणि इथे बघा, इथे काय होतं बघा. ज्यावेळेस मी इथे आणलं त्यावेळेस हा रिपल झाला, दूर गेला. याचा अर्थ काय होतो
की आपण जी मगाशी पाहिलं की अट्रॅक्शन आणि रिपल्शन कसं होतं, तेच प्रिन्सिपल इथं वापरून आपण एक छानसं हे गॅजेट तयार केलेलं आहे. आता आपण काय करूयात, हे एका छान बॉक्समध्ये बसूयात आणि याला थोडस हे बॉक्समध्ये बसवतो मी. हे एलईडी इथे लावतो आणि हे बॉक्स आपण बंद करूयात. आणि बघा आता इथे बघा हा एलईडी लागला, म्हणजे हा साऊथ पोल आहे. आता मी बदलतो, हा झाला नॉर्थ पोल. आपल्याला कुठलंही मॅग्नेट घेतलं आणि याच्या जवळ आणलं तर आपल्याला नॉर्थ पोल कोणता आणि साऊथ पोल कोणता हे या इंडिकेटरने आपल्याला कळू शकतं. तुम्हाला हा इंडिकेटर आवडलाच असेल आणि तुम्ही घरी करून पाहायचा प्रयत्न करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद.